या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, पत्ता B12 पद्मशाली नगर, MIDC अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ, तंबाके फेवर समोर, सोलापूर. प्रोप्रायटर राजय्या गज्जाम 94 23 59 12 59 80 87 55 16 79. श्री सिद्धनकेरी महाराजांना मारहाण प्रकरणी दोषींना कडक शिक्षा व्हावी. मंगळवेढा तालुक्यातील श्री क्षेत्र सिद्धनकेरी येथे फार प्राचीन मठ असून मठाचे मठाधीश श्री शब्र राचोटेश्वर शिवाचार्य स्वामीजी त्या ठिकाणी वास्तव्यास असून अलीकडच्या काळात त्यांनी मठाचा व मंदिराचा विकास करून येणाऱ्या भक्तांना प्रसादाची सोय व्हावी म्हणून दासोहाची सोय केलेली आहे. याचबरोबर धर्मोपदेश करून सामाजिक कार्य करतात. असे त्यांचं चांगलं कार्य घडत असताना त्यांच्या कार्यात वारंवार हे गुंड आडकाठी आणून विघ्न आणतात. या संदर्भात त्यांना वारंवार सांगून देखील त्यांच्या वर्तनात बदल घडत नाही. हे पाहून त्यांच्याविषयी पोलिसात तक्रार देखील केलेली आहे. काही प्रकरण कोर्टात चालू आहे. याविषयी गावगुंडांना स्वामीजी नको आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयी मनात खुन्नस धरून त्या दिवशी रात्री स्वामीजी विश्रांतीसाठी आपल्या खोलीत जाते असताना गावगुंड मठातील CCTV लाईटचे ट्यूब फोडून खोलीत घुसून 10 ते 15 गावगुंडांनी स्वामीजींना मोठ्या प्रमाणात मारहाण करून गावगुंड पसार झाले. त्यातून महाराज बचावले. या संदर्भामध्ये परमपूज्य श्री 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 1008 जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात व कर्नाटक व महाराष्ट्रातील अनेक शिवाचार्यांच्या उपस्थितीत तसेच समाजातील संघटनेच्या माध्यमातून या कृत्याचा निषेध करून स्वामीजींना मारहाण करणाऱ्या व स्वामीजींना नाहक त्रास देणाऱ्या गुंडांचा बंदोबस्त करून दोषींना कडक शिक्षा व्हावी म्हणून प्रशासनाने व सरकारने वेळीच लक्ष घालून वेळीच कारवाई करणं गरजेचं आहे. अन्यथा प्रकरण चिघळण्याची दाट शक्यता आहे. तरी प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी अशा प्रकारचं आवाहन जगद्गुरूंनी व शिवाचार्य तथा सामाजिक संघटनेने केलं. त्यासाठी या सर्व शिवाचार्यांची बैठक जी आहे तुम्ही बोलवली आहे, कशा प्रकारे तुम्ही आता निवेदन देणार आहात किंवा आणि आत्ताच धारेश्वर महाराजांनी म्हणलं की आम्ही पंचाचार्य जगद्गुरूंना फोन करतो पण ते रिस्पॉन्स देत नाहीत आम्हाला काही कुठल्या कामात, काय प्रकार म्हणावा? गुरु महाराज म्हणजे सेवा शिवाचार्यांचा साथच आहे. काही अडचणी मठाचं असू दे असं नाही की त्यांच्या शाखा मठाचं बघावं असं नाही. सगळ्या शाखा मठाला आपला गुरुपीठ म्हणून असतं. त्यानिमित्त कुठल्याही शिवाचार्याच्या काही अडचणी असू दे, कोणीतर कोणा 5 पीठाचं जे रिस्पॉन्स देणार आहे कुठल्या भक्तलोकांच्या कार्यक्रमामध्ये जे मीटिंगमध्ये असताना जेव्हा सभामध्ये असताना उचलू शकत नाही. ते सभा मर्यादासाठी आपण नंतर त्याच्या रिप्लाय देत असतो. कुठल्याही अडचण असेल तर आपण ते मेसेज पाठवा. रिप्लायच असतात आपल्या ज्येष्ठ कुठल्याही शिवाचे फोन आला तर नंतर जेव्हा आपण फ्री होतो तेव्हा रिप्लाय देतो. सिद्धनकेरी महाराजांचा ज्या मारहाण झालेला आहे त्याचा निषेध जो आहे कशा प्रकारे आपण निषेध सगळ्या शिवाचार्यांनी दिलेला आहे. आम्ही पण दिला आहे आणि समाजचं लोक पण जे संघटना आहे सगळ्या संघटनांनी निषेध करायलाच लागेल. म्हणजे असं मारणांतक हानी जेव्हा हे झालं जरी गप बसलं तर आणि शासनाने असं त्यांनी पुनरावृत्ती करण्यासाठी पुढा मुख्यमंत्र्यांना भेटणार तुम्ही? निवेदन महाराजांचं निंदनीय पद्धतीनं अमानुषपणे त्यांच्यावरती जीव घेणे हल्ला झाला आणि मठावरती एक प्रकारे दरोडा टाकल्यासारखं मठातील सर्व वस्तू त्यांनी पळवून नेलेल्या आहेत आणि महाराजांना दमदाटी करून जीवानिशी मारण्याचे त्यांनी प्रयत्न त्यांचा होता. आणि मठातील CCTV कॅमेरा व मठातील काही वस्तू चांदीच्या वगैरे वस्तू चीज वस्तू होत्या हे सगळं तोडफोड करून त्यांनी पळून घेऊन गेलेले आहेत. एवढ्यावर न थांबता त्या महाराजांनी जे गावातील समाजकंटक आहेत त्या समाजकंटकांनी शेतातील तुरीच्या पिशव्या 50 पोती ते पळून नेलेत आणि एक 8 ते 9 जनावरं ते होते ते सर्व त्यांनी पळून नेलेले आहेत. अशा पद्धतीनं जर आपल्या शिवाचार्य लोकांवरती जे शिवाचार्य जे भगवेधारी आतापर्यंत भारतामधली आपली सुसंस्कृत व संस्कृत असलेली ही आपली भारतभूमी मायभूमी त्या भूमीतील हे शिवाचार्य मंडळी भारतातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना, मुलांना आणि सर्व माणसांना हे चांगले संस्कार घडवून एक चांगला भारताचा नागरिक व्हावा
या दृष्टीनं प्रयत्न करत असताना हे अशा दृष्टीनं समाजकंटक शिवाचार्य लोकांवरती जर अशा पद्धतीने जर हमला होत असेल, आता तुम्ही पालघरचा जर हमला बघितलात, त्या पालघरच्या महाराजांच्याकडे अरे भगवे घातलेले त्या महाराजांकडे काय असणार आहे? त्यांच्या जीवानिशी मारून 3 महाराजांना जीवानिशी मारलेलं हो. आणि अशा पद्धतीनंच नांदेड तालुक्यामधील नागठाण या गावी सुद्धा त्या समाजकंटकांनी त्या महाराजांचे तुकडे तुकडे केले. असं किती दिवस थांबायचं? महाराजांनी समाजाला घडवायचं का स्वतःचं आत्मपरीक्षण करत आत्मसंरक्षण करत बसायचं? हे आज वेळ इथपर्यंत ठेपलेली आहे. आता जे महाराज आमचे ICU मध्ये आहेत, म्हणजे जीवाच्या मृत्यूशयावरती त्यांनी झुंज देत असताना समाजावरती अशा पद्धतीनं जर घाला होत असेल शिवाचार्य लोकांवरती, तर माझं शासनाकडे मागणी एवढीच आहे की आमच्या सर्व शिवाचार्य मंडळींना, आमच्या सर्व शिवाचार्य मंडळींना त्यांना संरक्षण मिळावं. एक पोलीस त्यांच्या सोबत कुठेही असू दे, त्यांनी त्यांना मठावरती आणि त्यांनी कुठेही जातील तिथं त्यांना पोलीस संरक्षण मिळावं. जर ते शक्य नसेल, पोलीस खातं प्रशासन आमच्याकडे कर्मचारी कमी आहेत वगैरे नेहमीचे प्रमाण जे जर रडगाणं गात असतील, तर आमची एक रास्त मागणी आहे की अशा पद्धतीनं जर कुठं आतापर्यंत महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी झालेलं आहे, इथून पुढे होऊ नये. ते स्वतःच्या संरक्षणासाठी, स्वतःच्या बरं का, मी परत एकदा पत्रकार बंधूंना आणि मी परत एकदा खुलासा करतो की स्वरक्षणासाठी त्या सर्व शिवाचार्य लोकांना रिव्हॉल्वरवरचं परमिशन, म्हणजे स्वरक्षणासाठी त्यांना रिव्हॉल्वरवरचं परमिशन मिळावं एवढं मी कळकळीची विनंती करतो. आणि ते असं इथून पुढं समाजकंटकांनी विचार करावा किंवा हमला करत असताना आमच्या शिवाचार्य लोकांकडे सुद्धा रिव्हॉल्वर आहे, त्यांच्याही जीवाला बेतेल, हे तिथपर्यंत थांबेल याची अपेक्षा व्यक्त करतो. आणि इथून पुढे होऊ नये असे मी 2 शब्द बोलून मी इथं थांबतो. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर. डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.